तर तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव राहुल आहे. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला आज आमचे शेत दाखवतो आहे मित्रांनो. तर आज आज तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी या शेतात आलेलो आहे. तर आमचा हा मका आणि आम्ही या मक्याला म्हणजे यावर्षी पाणीच भरायची वेळ आली नाही, कारण की यावर्षी खूपच निसर्गाने साथ दिली. पण मित्रांनो, यावर्षी हा मका तुम्ही बघू शकता. या तुकड्यामध्ये सुद्धा मका हा खूपच म्हणजे असा खराब आलेला होता. पण यावर्षी बघा एकदम व्यवस्थित एकसारखा मका आलेला आहे. आणि मक्याचं तुम्ही दाणासुद्धा तुम्ही मक्याचं कणीस बघू शकता, किती खूप छान आलेलं आहे. हे मित्रांनो, हे आमच्या पारिजातकचं झाड. हे झाड खूपच छान असतं, कारण की या झाडाला असं ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की हे झाड हे स्वर्गामध्ये पहिलं होतं. हे कृष्ण भगवानने हे खाली आपला मृत्यूलोकात आणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान. आणि आमचं शेत म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे शेतामध्ये. आणि मी लावलेला हा चिक्कूसुद्धा बघा एकदम छान होऊन गेला. तर मित्रांनो, शेतामध्ये यायचं म्हटलं की एकदम म्हणजे खूपच आनंद वाटतो. आणि बघा हे सीताफळसुद्धा लागलेले आहे. आणि तिकडंच हे आमचं हे मोटर पंपचं DP. आणि त्याच्यानंतर इकडं हा 20 वर्षापूर्वी आंब्याचं झाड लावलेलं होतं. ते झाड काही जगलं नाही, कारण की त्या झाडाला सुरुवातीलाच छाटणी केली होती, त्यामुळे ते झाड शेवपर्यंत जगलं नाही. पण आता आम्ही नवीन इकडंच त्याच्याजवळ चिक्कूचं झाडसुद्धा लावलेलं आहे. इकडं हा आपलं जामाचं झाड. तर मित्रांनो, चला बघूया आपण हे शेवगाचा बागसुद्धा लावलेला आहे. तरी शेवगाचा बाग मी तुम्हाला दाखवतो, कारण की खूप पाऊस पडल्यामुळे शेवगाचे पानं गळती होत आहे. त्यामुळे माझा भाऊ फवारणीसुद्धा चालू आहे. तुम्ही बघू शकता विहिरीला सुद्धा खूप पाणी आलेलं आहे बघा, कारण की शेवटचे 2 पाऊस पडले ना, त्याच्यामुळे विहिरीला खूप पाणी उतरलं. नाहीतर मग पावसाळ्यात पीक घेणं शक्य नव्हतं. हे बघा शेवग्याचा बाग. शेवग्याचे झाडसुद्धा खूपच एकदम छान प्रकारे होऊन गेले, एकदम सुंदर. आणि अजूनपर्यंत काही शेवग्याचे झाड वगैरे पिवळे वगैरे काही पडले नाही. तर मित्रांनो, हा आपला घराचा फ्रंट व्ह्यू आहे. तर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, कारण की मित्रांनो, कारण की ना, इथं ढोराच्या शेडसाठी जरी शेड बांधलं तरी मग कोणतरी राखण्यासाठी कोणतरी राहायला आपल्याला सोय पाहिजे, म्हणून ही घराची सोय केलेली आहे. तर मित्रांनो, आणि तिकडे शेततलाव केलेला आहे. शेततलाव तो पण मग ढोरांसाठी, कारण की उन्हाळ्यात आम्हाला विहिरीला पाणी नाही राहत, त्यामुळे ढोरांना पाणी पिण्यासाठी ते शेततलाव तयार केलेलं आहे छोटंसं. आणि इकडं बघू शकता पूर्ण आजूबाजूला ग्रीन एरिया आहे. आणि नंतर मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तर आपल्याला यूट्यूब ब्लॉग चालू केलेलाच आहे, पण मग आपल्याला ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, जर आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर चला मित्रांनो, आता कामावरसुद्धा जायचं आहे. तर मग आता घरी आता आपण जातो आहे. तर मित्रांनो, हे झाड आम्ही नर्सरीमधून आणलेलं होतं. ते झाडाची वाढ तर काही होत नाही, तुम्ही बघू शकता. कारण की झाडाची वाढ का नाही होते ते सुद्धा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, चला आपण घरी जातो आहे. तर गाडी शेतापासून थोडी अंतरावर लावलेली आहे. तर आपण घरी गेल्यानंतर कामावरसुद्धा जायचं आहे. कारण की मित्रांनो, ब्लॉगिंग करायला मला खूप आवडतं, पण
प्रॉपर ब्लॉगिंग मी छान प्रकारे करतो की नाही करत ते तर काही सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला आवडले असेल, काही मिस्टेक असेल तर समजून घ्या. तर मित्रांनो, आणि जे पण काही तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही ते सांगू शकता. तर मित्रांनो, तर आपल्याला लवकरच तुम्हाला शिर्डीचा व्लॉग पाहायला भेटणार आहे. कारण की आम्ही शिर्डीला ट्रॅव्हलिंग करणार आहे. तर शिर्डीचा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. कारण की शिर्डीचा ब्लॉग बनवण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे. कारण की बरेचसे दिवस झाले आम्ही ब्लॉगिंग त्या शूट नाही केलेलं आहे. पण मला ट्रॅव्हलिंग ब्लॉग शूट करायचा आहे, कारण की माझ्या ऑडियन्ससाठी. तर मित्रांनो, जर तुम्हाला तो ब्लॉग शिर्डीचा ब्लॉग आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की अजून कोणता ब्लॉग बघायचा आहे की काय. तर मग मी नक्कीच तुमच्यासाठी ब्लॉग बनवणार. तर मित्रांनो, हे बघा, इथं गाडी लावलेली आहे आणि रस्ता पूर्ण चिखलाचा आहे, त्यामुळे गाडी काही आणलेली नव्हती. तर मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा. कारण की आपल्या चॅनलला अजून कोणी म्हणजे भरभरून सपोर्ट काही करत नाही. पण मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या चॅनल व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.